वैष्णव देवीला जाणाऱ्या श्रद्धाळूंच्या बसवर हल्ला केला आणि त्यात 11 लोक ठार झाले. त्यात लहान मुलं आहेत, 30 लोक जखमी आहेत. त्यानंतर सातत्यानं जम्मूमध्ये हल्ले सुरू आहेत. आज सुद्धा बातमी आलेली आहे की सीआरपीएफ जवानांच्या काफिल्यावर हल्ला झाला आणि सीआरपीएफचे जवान शहीद झाले. 370 कलम काढल्याचा डंका अमित शहा वाजवतायत, पण तेव्हापासूनही काश्मीरमध्ये शांतता अजिबात नांदलेली नाही. काश्मीरी पंडित त्यांच्या घरी जाऊ शकले नाहीत. हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे. विशेषतः आता परत त्यांना गृहमंत्रीपद दिल्यावर जम्मू काश्मीरमध्ये आणि मणिपूरमध्ये हिंसाचार परत सुरू झाला. मणिपूरच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या काफिल्यावर हल्ला झाला, आपण पाहिलं असेल. याचा अर्थ असा आहे की आमचं काय म्हणणं आहे की अमित शहा हे गृहमंत्री पदाचा वापर या देशामध्ये कायदा सुव्यवस्था शांतता नांदावी यासाठी करत नाही, तर आपल्या राजकीय विरोधकांचा काटा काढावा यासाठी करतात. ते सिद्ध झालं की आपल्या विरोधकांना खतम करतात, पण अतिरेक्यांना खतम करू शकत नाही. ते भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेतात, आपल्या घरात घेतात अनेक, पण काश्मीरी पंडितांना त्यांच्या घरी पाठवू शकले नाही. असा गृहमंत्री नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा आमच्या देशाच्या छातीवर बसवून मला असं वाटतं या देशातील असंख्य शहीदांचा अपमान तर केलेलाच आहे, पण या देशातल्या कायदा सुव्यवस्थेला सगळ्यात मोठं धोका कोणापासून असेल तर या गृहमंत्र्यापासून आहे. कारण ते कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था याबाबत विचार न करता फक्त राजकीय विचार करतात, राजकीय फायद्याचा विचार करतात. आणि म्हणून सातत्यानं अमित शहा गृहमंत्री झाल्यापासून आता नाही, आधी सुद्धा जम्मू काश्मीर मणिपूर सारखे भाग अशांत राहिले. मात्र या राजकारणामुळे निष्पक्ष जवानांचा बळी नाही, याच्यावरती खरं म्हणजे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागायला पाहिजे. हे जे पाप आहे जवानांच्या हत्येचं आणि निरपराधांच्या रक्ताचं, त्याचे शिंतोडे नितीश कुमार आणि चंद्राबाबूंच्या अंगावर सुद्धा पडलेले आहेत. त्यांच्या पाठिंब्यावरती सरकार उभा आहे, ही त्यांची जबाबदारी आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीचा आज अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्याचपूर्वी काल काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले असं म्हणतात की 4 जागा ज्या ठाकरेंच्या शिवसेनेने डिक्लेअर केल्या त्या संबंधित कोणतीही चर्चा केली नाही. असं नाहीये. नाना पटोले हे खूप मोठे नेते आहेत, यापेक्षा मोठे नेते व्हावेत. आमचे मित्र आहेत ते. 4 विधान परिषदेच्या जागा नक्कीच आहेत. त्याच्यामध्ये मुंबईचा पदवीधर मतदारसंघ हा गेले 40 वर्ष शिवसेना जिंकते. आमची परंपरागत जागा, अगदी सुधीर जोशी प्रमोद नवलकरांपासून ते तुम्ही आता अलीकडच्या काळात आमचे विलास पोतनीस असतील, आता अनिल परब. मुंबईतला पदवीधर मतदारसंघ हा शिवसेनेचाच आहे. इथे तसा फार चर्चेचा प्रश्न निर्माण होतोय का? तर अजिबात नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघ ही आमची सिटिंग जागा. आमचा उमेदवार तिकडे गेला कुठे दुसऱ्या पक्षात, हे जरी खरं असलं आत्ता अचानक, तरी त्या जागेवरती फार तशी चर्चा करून उमेदवारी जाहीर करण्याची गरज नव्हती. नाशिक आणि कोकण या 2 पदवीधर मतदारसंघाची मागणी आहे. तरी आम्हाला कोकणची जागा ही काँग्रेसला मिळते. काल रात्री आमची चर्चा झाली आपापसात, त्यात नाना पटोले सुद्धा सहभागी आहेत. प्रत्येक चर्चेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणलंच पाहिजे असं नाही. आम्ही माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्याच सूचनेनुसार काम करतो. ते पक्षाचे प्रमुख आहेत. आम्ही किशोर जैन यांना उमेदवारी नक्कीच जाहीर केली होती. त्यांनी तयारी सुरू केली होती. त्यांनी जवळजवळ 90,000 नोंदणी केली आहे. पण काल असं ठरलं की रायगडच्या कोकणच्या जागेवरून आम्ही आमच्या उमेदवारांना माघार घ्यावी आणि नाशिकच्या शिक्षक मतदारसंघातून
काँग्रेसने माघार घेतली. असं रात्री आमचं साधारण एकमत झालंय आणि त्यानुसार आज दुपारपर्यंत हे दोन्ही उमेदवार माघार घेऊन एकमेकांना आम्ही पाठिंबा देऊ. किशोर जैन हे पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनी काल स्पष्ट सांगितलं जो पक्षाचा आदेश असेल तो मी पाळेन.